मी आमच्या संस्थेच्या सचिव गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की आपण स्नेहल अतुल डेरे यांना सन्मानित करावं। बोला मी स्नेहल अतुल डेरे, मी वाईमध्येच राहते। मी एक शिक्षिका आहे आणि मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा मी 7-8 वर्ष मी नोकरी केली। शिरमळला शिक्षिका होते आणि जॉब करत असतानाच माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये मला दुसऱ्यांनी चारायचं, कपडे घालायचे अशा माझ्या कंडिशन्स होत्या आणि नंतर मला मुलांमुळे वगैरे मला जॉब सोडावा लागला आणि त्यानंतर काय करायचं हे मुलांचे हे काही प्रॉब्लेम्स होते। मग त्याच्यातून उभं कसं राहायचं, एवढी वर्ष सर्व्हिस केली आहे, खूप म्हणजे अशा कंडिशन होतं की मी घरातून बाहेरही पडू शकत नव्हते। जेव्हा डिलेवरी होणार होती तेव्हासुद्धा माझं बाळ 6.5 किलोचं ओव्हरऑल ते हे होतं, 4.5 किलोचं बाळ झालं। त्यानंतर पण अशा कंडिशन होते की मी बाहेर पडू शकत नव्हते, पण आतून एक आवाज यायचा की तुला काहीतरी करायचं, तेवढं कष्टातून शिक्षण घेतलं। अगदी आम्ही म्हणजे 7-7 किलोमीटर चालत जाऊन पहाटे 5 वाजता म्हणजे शाळेसाठी घरातून बाहेर पडून शिक्षण घेतलं। मी माझं MA BEd शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि मी जॉब करत होते, पण काही कारणास्तव मला त्याच्यातून माझ्या आयुष्याला एक ॲक्सिडेंटनंतर टर्निंग पॉईंट आला। बाळाच्याही सेकंड बेबीच्या वेळेससुद्धा प्रॉब्लेम्स होते, काय करायचं, स्वतः उभं राहायचं आहे म्हणून मग मी एका कंपनीमध्ये जॉईन झाले। पेस्टाईल म्हणून कंपनी होती, त्याच्यामध्ये मी हे लेडीजला जे ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड आहेत, मला स्वतःलाही त्रास होता आणि त्याच्यामध्ये जो मी सहन केला तो त्रास इतरांना होऊ नये म्हणून मी सगळ्यांना आधी सांगत होते की हे ऑर्गॅनिक पॅड आहेत, तुम्ही यूज करा, वापरा। त्यांना बऱ्याच जणांना डेमो दिले, पहिल्यांदा नकार आले, त्यानंतर काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला लागले की जे प्रोडक्ट्स आवडले। मग त्याच्यामध्येच मग नंतर मी जवळपास माझ्या टीमबरोबर 2-2.5 हजार महिला मी जोडल्या गेल्या, पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील मी महिला अशा जोडल्या गेल्या आणि काही कारणास्तव 20-1 लाखाचं आम्ही जवळपास इन्कम कंपनीबरोबर आम्ही केलं आणि त्यानंतर काही कारणास्तव कंपनी बंद पडली। म्हणून मग मी विचार केला की मी लोकं जोडली, एवढी टीम माझी आहे स्वतःची, तर ती हे करण्यापेक्षा आणि त्यांना चांगलं प्रोडक्ट्स द्यायचं म्हणून मी स्वतःची वुमन्स केअर मार्केटिंग अँड सेल्स म्हणून मी स्वतःची कंपनी उभी केली आणि पहिल्याच महिन्यात मला जवळपास 1 लाखाच्या ऑर्डर्स सॅनिटरी पॅडच्या आल्या होत्या पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा, राजस्थानला, हरियाणाला, पुन्हा इकडे कर्नाटक, रायचूरला देखील बरेचसे डॉक्टर लोकसुद्धा माझे प्रोडक्ट्स इथून ऑर्डर करतात आणि पूर्ण महाराष्ट्रातच आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा माझे प्रोडक्ट्स घरून जातात। आणि जे प्रोडक्ट्स होतं ते मी असं 8 लेयर्सचं मी प्रोडक्ट्स बनवून घेतलं होतं, ज्याच्यामुळे दिवसभर लेडीज म्हणजे त्यांचं हायजीन राहतं, कोणताही त्यांना त्रास होत नाही। जे दिवसभर त्या फेस करत असतात जो त्रास, तो त्याच्यातून त्यांना रिलीफ मिळालं आणि प्रोडक्ट्सची डिमांडही वाढली आणि सर्वांपर्यंत मला एक चांगलं काम करण्याची संधी देखील मिळाली। त्यानंतर मी वाढवत त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मी स्वतः क्लासेस करत गेले आणि जवळपास 5-6 प्रकारचे ते प्रोडक्ट्स आणि लेडीज हेल्थचे सॅनिटरी पॅड, पॅन्टी लायनर म्हणा, हीट पॅड, असे बऱ्याच प्रकारचे मी प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये ॲड करत गेले आणि माझी कंपनी मी ग्रो करत गेले आणि माझ्याबरोबर जवळपास की नाही एक 500 लेडीज याच्यामध्ये घर बसल्या सेलिंग करतात, म्हणजे त्यांना बाहेर पडता येत नाही आहे। जसं मी काहीतरी असूनसुद्धा मला बाहेर पडता येत नाही, तसं त्या माझ्या थ्रू रिसेलिंग वगैरे करून त्या 4 पैसे कमावतात आज।